आमच्याकडे पालकाचा गरगट्टा म्हणतात याला. तुमच्याकडे काय म्हणतात कॉमेंट करून सांगा. या रेसिपीसाठी आपल्याला एक मस्त हिरवीगार पालकाची जुडी लागेल. ती स्वच्छ धुवून घेत कट करायची. यामध्ये हळद, मीठ, 4-5 लसणाच्या पाकळ्या व अर्धी वाटी चणा डाळ मिक्स करून घ्यायची आहे. मग 1 ग्लास पाणी ओतून कुकरला 4 शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत. आता हा मी चिंचेचा कोळ तयार करून घेतला होता. अर्धा तास चिंच भिजत ठेवून आणि मग ह्यामध्ये 1 चमचा बेसनचं पीठ विदाऊट लम्स आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाही आहेत. आता इझी आहे. कढईत 1 चमचा तेलात जिरे, कढीपत्ता, शेंगदाणे, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट भाजून घ्यायची. हळद व तिखट टाकून थोडीशी रंगत वाढवायची रेसिपीची. कुकरमधील पालक स्मॅश करून घेत कढईत मिक्स करून घ्यायचं. आता 5 मिनटं याला छान उकळी येऊन द्या आणि मग तयार केलेला कोळ व बेसन पीठ हळूहळू यामध्ये मिक्स करून घेत 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. वरून तूप व चटणीची फोडणी देत टेस्ट वाढवा.